पुणे म्हटलं की डोळ्यासमोर येतो इथला भव्य दिव्य गणेशोत्सव। लाडक्या बाप्पांच्या मुक्कामासाठी उभारण्यात येणाऱ्या मंदिरांच्या प्रतिकृती, लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणारे वैविध्यपूर्ण देखावे, बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांचे रोषणाई केलेले रथ, असं सारं काही भव्य दिव्य। ढोल ताशा हा देखील गणेशोत्सवाचा अविभाज्य घटक। बाप्पाच्या आगमनाचे स्वागत आणि विसर्जनाचा निरोप देताना पुण्यनगरी याच ढोल ताशाच्या निनादात दुमदुमून जाते। उत्सवाला उत्सवाचं स्वरूप देणाऱ्या याच ढोल ताशा पथकांचा अंतरंग सांगणारी मालिका पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद ढोल ताशाचा। नमस्कार, मी कैवल्य माधव बेहरे, श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे याचा एक वादक आहे। गेली 15-16 वर्ष या पथकाचा मी भाग आहे। ढोल ताशाबद्दल जर सांगायचं झालं तर साधारणतः अनेक वर्षांपासून किंवा काही वर्षांपासून ढोल ताशाची परंपरा ही आपल्या महाराष्ट्रात लाभलेली आहे। मावळातले खेळ असतील, शेतीच्या त्यांच्या ह्याच्यानंतर जे काही त्यांच्या मनोरंजनासाठी हलगी, लेझिम, ढोलकी यासारखे खेळ खेळले जात। गणेशोत्सवामुळे ढोल, ताशा, झांज, ध्वज या सगळ्यांना एक महत्त्व प्राप्त झालं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात विविध पथकं ही उदयाला आली। श्रीराम पथकाबद्दल सांगायचं झालं, श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट याची स्थापना ही 1995-96 साली झाली। आता साधारण 26 वर्ष या आमच्या उपक्रमाला पूर्ण होत। 95-96 साली शनिवार पेठेत असणारे काही संघाचे स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ते काम करत असतानाच तेथील समाज एकरूप व्हावा आणि त्याचबरोबर ढोल ताशाची परंपरा पुढे जावी अशा ह्यांनी हे एकत्रित आले आणि त्यांनी श्रीराम पथकाची स्थापना केली। सुरुवातीला काही घरगुती गणेशोत्सव, त्यांचे गणपती विसर्जन करायला नेण्यापासून आज 26 वर्षानंतर पुण्यातल्या अनेक मानाचे गणपती, त्याचबरोबर इतर गोष्टी, अशा सगळ्या याच्यात पथक हे विस्तारलेलं आहे। पथकात सुरुवातीला अगदी 2 ढोल 2 ताशे इथनं सुरुवात झालेल्या पथकात आज साधारण 170 ढोल, 60-70 ताशे, त्याचबरोबर काही झांज आणि ध्वजदल असा सगळा व्याप हा आजच्या घडीला आहे। या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या वेळेला पहिले काही वादक हे तिथे जोडले गेले, त्याच्यानंतर शाखेच्या माध्यमातूनच तिथले काही बाल स्वयंसेवक, काही तरुण हे त्या पथकाचा हिस्सा होत गेले आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळात पथकाचा सराव हा आपटेघाट नदीपात्र येथे चालायचा आणि त्यानंतरच्या काळात हा व्याप वाढत गेला, तसं असं मोठ्या जागेची आवश्यकता भासायला लागली आणि त्यानंतर मग गेल्या काही वर्षांपासून नवीन मराठी शाळेत आमचा सराव हा होत असतो। पथकामध्ये साधारणतः लोक हे जे कॉलेजला जाणारे लोक असतील किंवा शाळा संपून नुकतेच, त्यांना एक ह्या विषयाची क्रेज असते। आजकालच्या जमान्यात त्याला क्रेज असा शब्द वापरला जातो। सो ती क्रेज जी आहे ती वादनावरती अवलंबून असते आणि ती वादनाची जी क्रेज आहे ना, त्याच्या मार्फत हे लोक जोडले जातात, तर तिथनं जोडले गेले। त्याचबरोबर आपल्याकडे ज्याला रेफरल पद्धत म्हणतो आपण आत्ताच्या ह्याच्यात, तशी राबवली जाते। म्हणजे बघ की माझ्या ओळखीचे आणखीन 4 जण आणले, त्यांच्या ओळखीचे 2-4 जण आले आणि अशा पद्धतीने पथकाचा हा विस्तार हा वाढत गेला। श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट हे जसं नावात चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तसं एक धर्मादाय अशा पद्धतीचं एक ट्रस्ट आहे। याच्यात पथकाचे वादन हा विषय सोडून अनेक वेगवेगळे विषय हे वेगवेगळ्या काळानुरूप हाताळले जातात। गेल्या काही वर्षांपासून आपण दरवर्षी साधारण वर्षातून 3 ते 4 वेळेला रक्तदान शिबिराचं आयोजन करतो। त्याचबरोबर इतर काही व्याख्यानमाला याचं आयोजन आपण करत असतो। काही वेळेला आपण ट्रॅफिक पोलिसांना मदत म्हणून त्यांच्या याच्यात काही त्यांचा भार हलका व्हावा ह्या उद्देशाने आपण मध्यंतरी 2-3 वर्ष कार्यक्रम घेतला की त्यांना मदत अशा अर्थे काही चौकातली ट्रॅफिक मॅनेज करणं असेल। त्याचबरोबर श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट हे कुठल्याही
नफ्यासाठी हे काम करत नसल्या कारणाने वेगवेगळ्या धर्मादाय संस्थांना त्याची मदत असेल. त्याचबरोबर फक्त वादन हे गणेशोत्सवात न करता किंवा गणेशोत्सवासाठी फक्त गणपतीसाठी असं न करता एखाद्या समाजोपयोगी उपक्रमासाठी त्याचं वादन करणं, मग वानवडीची अपंग कल्याणकारी संस्था असेल किंवा बालकल्याण गृह असेल, अशा ठिकाणी ही वादनाची सेवा ही श्रीराम पथक देत असते. याची आर्थिक मूठ जर बांधायची झाली तर ते चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्याचबरोबर जे काही मिरवणुकीतून मिळणारे पैसे आहेत त्याचे पैसे कुठल्याही वैयक्तिक वादकाला वाटप न होता तो सर्व खर्च हा जमा खर्चाच्या ह्याच्यात मांडला जातो. त्यातूनच पथकाचा संपूर्ण वर्षभराचा सर्व खर्च हा केला जातो. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की काही मोजक्याच पथकांपैकी आमचं पथक हे आहे की श्रीराम पथकाचं जे काही वर्षभराचा जो काही जमा खर्चाचा हिशोब आहे तो दरवर्षी श्रमपरिहाराच्या कार्यक्रमात संपूर्णतः वाचून दाखवला जातो आणि त्याचबरोबर तो पडताळणीसाठी उपलब्धही असतो. त्यामुळे त्याच्यात कुठेही काही गडबड घोटाळा होण्यासारखं काही हे नाही. आर्थिक मोबदला काहीही दिला जात नाही. सर्वच्या सर्व वादक हे आपल्याला आवड आहे आणि आपण या पथकाचा, आपण समाजाचा एक भाग आहोत या दृष्टिकोनातूनच हा भाग झालेले आहेत आपल्या पथकाचा आणि ते अनेक वर्ष चालत आहेत. तर मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की नुकतंच 2024च्या जानेवारी महिन्यात 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडला आणि तो सोहळा ज्या वेळेला पार पडला त्यावेळेला काही देशाच्या ठराविक भागातनं काही कल्चरल किंवा ज्याला आपण सांस्कृतिक उपक्रम असे त्या ठिकाणी बोलावण्यात आलेले होते. तर त्या ठिकाणी श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे ह्यांना नुकतंच आमंत्रण मिळालं आणि त्यानंतर 24 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत आपल्या पथकाचं वादन हे साजरं झालेलं आहे. तो अनुभव अत्यंत विलक्षण होता. एक दैवी शक्ती आपण ज्याला म्हणू त्या पद्धतीची होती. साधारण आम्ही 150 लोक त्या ठिकाणी पथकामार्फत गेलेलो होतो. सध्या पथकाचा जो पसारा आहे तो साधारण 900 ते 1000 जण आत्ता पथकाचा भाग आहेत. पण त्यापैकी सगळ्या जणांना तर घेऊन जाणं शक्य नाही. पण त्यातले 150 लोक जे तिथे गेलेले होते त्यांनी आपल्या पथकाचं, पुण्याचं, आपल्या गणेशोत्सवाचं आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी ही वादन सेवा देऊन नाव निश्चितच मोठं केलेलं आहे असा विश्वास मला वाटतो. सीता मृगधुंड पर भूषण विदुंड पर जय जय मृगराज पथक तुम्हाला शिस्त शिकवतं. पथक तुम्हाला लोकांशी कसं वागायचं, समाजाचा भाग कसं व्हायचं हे शिकवतं. त्याचबरोबर समाज बांधणीचा आपण एक अतूट भाग असताना समाजाभिमुख काय काय करता येईल हा एक विषय हेही आपल्याला पथक शिकवतं. आणि त्याचबरोबर आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. ते देणं हे आपण का लागतो आणि ते कशा पद्धतीने आपण पुरं करावं ह्याचीही शिकवण हे पथक देत असतं. ह्याचबरोबर तुम्हाला पेशन्स हाही पथक शिकवतो. ढोलाच्या पानाला मेण लावून तो ढोल ताणून पेलून पुन्हा 3चा ताण घेऊन तो परत वाजवायला कमरेला बांधणं इतक्यापर्यंतचा जो भाग आहे ना तो तुम्हाला पेशन्स शिकवतो. त्याचबरोबर तुम्हाला भगव्या ध्वजाप्रती असलेला आदर हाही पथकामुळे मिळातो. ह्या गोष्टीमध्ये फक्त आपलं शरीर नाही तर आपलं मन त्याच्यात कुठेतरी गुंफलेलं असतं. यानंतर सांगायचं झालं तर पथकामुळे आपल्याला ओळखी वाढतात. त्यातनं काही समाजभिमुख उपक्रम असतील त्यांचाच भाग घेता येतो. त्याचबरोबर काही व्यावसायिक, निमव्यावसायिक अशा पद्धतीची कामं पथकामार्फत आपल्याला जोडली जाऊ शकतात. श्रीराम पथकानी असे 2 ते 3 ताल हे केलेले आहेत, बसवलेले आहेत. काही जुने आहेत, काही नवीन आहेत. नवीन तालांची नावं मी आता नाही सांगू शकत, ते आपण प्रत्यक्ष या गणेशोत्सवात ऐकूच. पण आमचा जो सिग्नेचर जो ताल आहे असा म्हणता येईल तो साधारण 2012-13 सालापासून आम्ही वाजवतो. तो म्हणजे महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज ताल, ज्याच्यात इंद्रजिबी जंभपर हा एक जो ताल आहे हा वाजवला जातो. इंद्रजिबी जंभपर वारवसु रंभपर रावणस रंभपर रघु
त्यानंतर नुकताच एक महाकाल आणि एक जय श्रीराम असे 3 ताल जे पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही हातांचं मिश्रण करून पथकांनी बसवलेले आहेत. असे 3 ताले सिग्नेचर आहेत. त्याचबरोबर इतरही वादन म्हणजे त्याचबरोबर झांज आणि इतर त्याला असलेले अलाइड वाद्य म्हणजे शंख असेल, रणशिंग असेल, या सुद्धा वाद्यांचा पथकात वापर केला जातो आणि त्यामुळे हे वादन निश्चित श्रवणीय ठरतं आणि त्याचाही अनुभव तुम्ही सगळ्यांनी घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो.